रूप पाहदालो जनिया रूप पाहदालो जनिया रूप पाहदालो जनिया रूप पाहदालो जनिया शोभा
Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram कहाँ पगड़ारो देखे अनेरा, कहाँ पगड़ारो देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मोहन लाला, कान्हा रे मन मोहन लाला, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, कान्हा रे मोहन लाला, कान्हा रे मोहन लाला, सब ही विसरो देखे गोपाल, सब ही विसरो देखे गोपाल, कान्हा रे मोहन लाल, कान्हा रे मोहन लाल, सब ही विसरो देखे गोपाल, सब ही विसरो देखे गोपाल, कान्हा रे मोहन लाल, कान्हा रे मोहन लाल, हो तो थकी तो वही रे दुकान, 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 भागा रे जबान मन का धोखा, भागा रे जबान मन का धोखा, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, भागा रे जबान मन का धोखा, भागा रे जबान कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मोहन लाल, सब ही विसरो देखे गोपाल, सब ही विसरो देखे गोपाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे
मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने घर जाने बात, मैं भूले घर जाने बात, मैं भूली घर जाने बात, मैं भूली घर जाने रस बेचने आई हाट, आई हाट, कान्हा रे मन कान्हा रे मन मोहन बेचने आई बेचने आई रे मन मोहन लाल, मन मोहन मैं भूले घर जाने बात, मैं भूले घर जाने बात, मैं भूली घर जाने बात, मैं भूली घर जाने बात, रस बेचने आई हाट, रस बेचने आई हाट, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन बेचने आई हाट, बेचने आई हाट, मन मोहन लाल, मन मोहन सब सरो देखे गोपाल, सब सरो देखे गोपाल, गोपाल
सबही बिसरु देखे गोपाल सबही बिसरु देखे गोपाल कानन मन मोहन मन मोहन मैं भूले घर बानी बाट गौर सवे चले आई हाट कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरु देखे गोपाल कहाँ पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरु देखे गोपाल हो तो थकित भई रे तुका भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरु देखे पांडुरंगा गुरु पांडुरंगा गुरु दूसरे चरण समचरण सरोजन सांद्रीलांबुदाभं जुगन्धित पाणिं मंडनं मंडलानां तरुण तुलसीमाला गंधर्वं कुंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळां तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुर्मूलं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्मूलं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवरस्थितं करादिसितं तं समाधिसंवृतिं नमामि गंगागिरियोगिरां शुचिः शीलः समलक्षसप्रभावे तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं योगिराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि संगीत रामायण भावार्थ रामायण आणि आज सांगत आहे काल्याचे कीर्तन समस्त ग्रामस्थ गोयगाव सद्गुरु गंगागिरी महाराज भक्तमंडळ मालिया देवी ग्रुप समस्त तरुण मित्रमंडळ जय बाबाजी भक्त परिवार जय बजरंग दल ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ परिसरातील भक्तगण भजनी मंडळ मावलया देवी यात्रा महोत्सवाच्या निमित्त कधी यात्रा उद्या यात्रा उद्या आहे बाकी नाही काही तिथं यात्रा म्हणजे काय पुरंगावला नाही का झाली करंगीत संगीत शेवटी त्यांना किती बोलून एक दिवस केलंच त्यांनी
तसं काही त्या काळामध्ये काय मूळ येतो नष्ट काही लोक असतात ऑलराऊंड कीर्तन तिकडे हजर तिकडे झिंगे चिकन तिकडे हजर परमार्थ हा जीवाच्या कल्याणाचा मार्ग आहे आत्मकल्याणाचा मार्ग परमार्थ आहे बाकी काही करा तेवढ्यापुरती मौज होईल पण समाधान कुठे आहे समाधान भगवंताच्या चिंतनात आहे तेने सदा चित्ता सदा नाम घोष करो हरि कथा 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 घोष सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व दुःख ध्यान सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान तिथं चित्ताला समाधान आहे संसारमध्ये आहे का समाधान पैसा मिळू द्या किती मिळू द्या समाधानच नाही संसार अस्थिर आहेत अस्थिर संसार स्थिर कसा करील बरं संसार स्थिर नाही आहे काल होता तो आज नाही आहे आज आहे तो उद्या असणार नाही आहे काही करोडोपती होती करोडोपती बनली काही मजुरी करीत होते ते आता त्यांच्या घरी मजूर आहेत बदल झाला ना बदल होत असतो परिवर्तन हा संसाराचा नियम आहे जी परिस्थिती काल आहे ती आज नाही आज आहे ती उद्या असणार नाही फक्त परमार्थ असा आहे हा अनादी काळापासून चालत आलेला आहे अनादी काळापासून भगवंताचं भजन परमार्थ आहे आणि पुढेही अनादी काळापर्यंत टिकत राहणार आहे हजारो वर्षापूर्वी भगवान कृष्णाचा अवतार 5000 वर्षापूर्वी झाला आणि आज आपण कृष्णाचे चरित्र गातो एते चाऊन सकला पुस कृष्णस्तु भगवान स्वयं भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार गर्ग संहितेमध्ये सांगितले अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्णतम त्यामध्ये परिपूर्णतम साक्षात तेन कृष्ण प्रकारतिता परिपूर्णतम अवतार कृष्ण अवतार दुर्जनाचा येणे करोणी संहार दुर्जनाचा येणे करोणी संहार पूर्णावतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोणी संहार पूर्णावतार रामकृष्ण रामकृष्ण अवतार पूर्ण अवतार राम अवतार पूर्ण अवतार कृष्ण अवतार परिपूर्णतम आहे राम अवतारामध्ये सामर्थ्य पण स्वातंत्र्य नाही काही ऋषीमुनींच्या कानावर बातमी गेली रामाचा पद लागता जळशिळा झाली तो रे कामिनी
रामाच्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली ना अहिल्या उद्धार. काही ऋषीमुनींच्या कानावर बातमी केली. त्यांनी विचार केला आपण जर लग्न करायचं ठरलं ह्या वयात आपलं कोण मुली द्यायची म्हणून. हा उपाय चांगला दिसतो. आपण रामाकडे जाऊन दगड घेऊन रामाला मुलावा याला पाय घेतले त्याने डोक्यावर दगड गेले रामाकडं. रामाचं तेज आणि स्वरूप पाहिलं. रामो राजमनी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणा विहाता निशाचरजमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्यस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामोद्धर. रामाचं ते तेज स्वरूप पाहिलं महाराज. देवान राजसा सुकुमार मदनाचा बुधोडा राजसा सुकुमार मदनाचा बुधोडा रविशशी कळा लोपले रविशशी कळा लोपले कस्तुरी मळवट चंदनाची ओढी कस्तुरी मळवट चंदनाची ओढी रविशशी राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले चंद्र सूर्याचा तेज फिक पडावं असं तेज राम प्रभूंचं पाहिलं. देवान विसरले. डोक्यावरचे दगड गळून पडले आणि रामाकडे गेले. रामाला म्हणले आम्हाला बायका करून घ्या. त्यांना म्हणायचं त्या दगडाच्या बायका करून द्या. दगड तर गळून पडले आणि आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले नवीनच काय काढलं असं काही वाल्मिकांनी लिहून ठेवलेलं नाहीये. राम अवतारात बंधन आहेत. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तवणी दावीन नामा म्हणे. वाल्मिकाने जे लिहून ठेवलं ते करायचं आहे. राम अवतारात सामर्थ्य पण स्वातंत्र्याने. घटना अगोदर तयार आहेत आणि घटना दुरुस्तीचा कलम नाही. आणि म्हणून राम अवतार हा पूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार परिपूर्णतम अवतार आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र सांगितलं जातं. हे ते चांसकलापच कृष्णस्त भगवान स्वयं. कोण आहे कृष्ण? हा ब्रह्मांडाचा नायक आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. नवल केवडे केवडे नकळे गारो माझे गोडे. केवडे केवडे नकळे गारो माझे गोडे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालकनंदा हरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो नंदालयामध्ये बालक झाला.
तोची गोकुळात होनिया गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा. यशोदेचा बाळ झाला महाराज. त्या गोपिकांशी क्रीडा करतो. कोण आहे त्या गोपिका? गोपी. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. गोभे इंद्रिय ही भक्तिरसंपिबती स गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहे. डोळ्यांनी काय आहेत? डोळे तुम्ही या रे सुख पहा विठोबाचे मुख. कानाने तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ही मज विश्रांती देई देवा. कान भरून ऐकायचं, डोळे भरून पाहायचं. वाहे रंगे टाळी नाचे नवदास दे दे आताच पाया सुख. हाताने टाळी, पायाने नृत्य, मुखाने भजन. टाळी वाजवली नाही तर काय होतं? ही टाळी जर हुकली पुढची टाळी माहिती आहे का? मग पुढच्या जन्मात दुसरी टाळी आहे. एक टाळी आपण कीर्तनात वाजवतो ती टाळी, दुसरी टाळी ब्राह्मण भाऊ लग्नात वाजवतात ते टाळी, तिसरी टाळी मित्र मित्राला भेटला दे टाळी, आणि पुढची टाळी बाजारात भेटतात. भाई भाभी तूने कैसा पहचाना, निकालो पैसा. जर पहिली टाळी हुकली शेवटची वाजवू लागते बरं का पुढच्या जन्मात. वाहे रंगी टाळी नाचे नवदास हे देई हातास पाया सुख. त्या गोपी सतत त्या भगवंताचं चिंतन भजन करीत. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. सतत भगवंताच्या काय त्या परमात्म्याचं रूप आहे. तुझे निधळे कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य वदन आहे. सगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जळे तुझ श्याम सुंदरा शोभले रे. कान्होबा तुझी गोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोंगडी चांगली. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणा विणली रे. षडगुण गोंडे रत्न जळीत तुझा श्याम सुंदरा शोभली रे. तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली.
स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विणलीरे षडगुण गोंडे रत्न जळीत तुझ श्याम सुंदरा शुद्ध सत्वगुण संपन्न असणारा भगवान आहे. काय त्या भगवंताचं रूप. जगातील सगळे सुंदर पदार्थ जरी एकत्रित केले तरी त्याची बरोबर येणार नाही. तुझे निर्णय कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदनास हास्य वदन आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावर कधी हास्य नाही, कायम कपाळाला आड्यास पडलेल्या आहेत, फुटलेल्या गौरीसारखा चेहरा असतो. काही लोक हसण्याकरता क्लास लावतात, हास्यच गेलं नव लोकांचं. भगवंतच हास्य आहे. कमल नयन हास्य वदनास. काय त्या परमात्म्याचं माधुर्य आहेत महाराज. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरगिरम मधुरम मधुराधिपतेरकिलं मधुरम मधुराधिपतेरकिलं मधुरम मधुराधिपतेरकिलं मधुरम. ओ असा असणारा भगवान त्या भगवंताला जेव्हा पाहिलं आणि ती गोपी घरी जाण्याचा रस्ता विसरली. आली होती बाजाराला दूध विकण्याकरता, पण भगवंताला पाहिलं आणि घरी जाण्याचा रस्ता विसरली. प्रथम चरणामध्ये मैं भूली जाने वाल मैं भूली जाने वाल मैं भूली घर 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 जाने वाल. ढोब्बार खुमाई पार खुमाई ढोबार खुमाई
रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय रखुमाई जय जय हरि जय मैं बोली घर जाने बाट गोरस बेचने आई हाँ विठाला
अरे हार संपले का नाही अजून राहिले का लोकांचं दुष्काळ आहे कसं काय दुष्काळ गोयगावला दुष्काळ नाही तसं पिठाला चला अखंड हरिनाम सप्ताह रामायण 3रं वर्ष आहे. आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने. गोयगाव बेटाचे निष्ठावान असणारं गाव आहेत. मंदिर झाल्यापासून कार्यक्रम सप्ताह सुरू झाला आहेत. मध्यंतरी गॅप होता बरेच वर्ष, परंतु 3 वर्षापासून आता हा सप्ताह चालू आहेत. मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने गोयगाव बेटाशी निष्ठावान गाव आहे आणि योगदानामध्ये सुद्धा कधी कमी राहत नाही. जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला योगदान आपलं असतं. मंदिर सुंदर मंदिर केलं आपण आणि आता येताबरोबर भूमिपूजन केलं. वेशीचं भूमिपूजन झालेलं आहे. वेश व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आहे. तर गावच राहिलं नाही, गाव सगळं मळ्यात पडलं. मोठे मोठे वाळे ओसाळ पडले महाराज. पण गावाला वेश असावी म्हणून वेशीचं काम लवकरच सुरू होईल. या वेशीकरता काही लोकांनी आकडे दिलेले आहेत. या ठिकाणी सुनील यमाजी पाटील मोठे 21,000 रुपये. गणेश बहरू मोठे 21,000 रुपये. जालेंदर साहेबराव पाटील मोठे थोरे 11,000 रुपये. साहेबराव कारभारी मोठे 11,000 रुपये. प्रकाश चांगदेव पाटील मोठे 11,000 रुपये. संदीप पोपटराव मोठे 11,000 रुपये. चंद्रभान गजानन पाटील मोठे 11,000 रुपये. नामदेव गणपत पाटील मोठे 11,000 रुपये. रामकृष्ण नामदेव शिंदे 5,100 रुपये. त्याचप्रमाणे सचिन सुखदेव पाटील मोठे 11,000 रुपये. प्रकाश रामराव पाटील आहेर 11,000 रुपये. देवराव गजानन पाटील मोठे 5100 5,100. त्याचप्रमाणे अंकुश भागवत पाटील मोठे 5,100. जगन्नाथ दादा पाटील मोठे 11,000 रुपये. रावसाहेब कारभारी पाटील मोठे 11,000 रुपये. ज्ञानदेव भागवत पाटील मोठे 5,100 रुपये. राजू परबत पाटील मोठे 5,100 रुपये. शिवाजी चांगदेव पाटील मोठे 21 थोरे. शिवाजी चांगदेव पाटील थोरे 21,000 रुपये. अशा प्रकारचे हे आकडे आहेत वेशी करता. तर ज्यांनी नावं दिली त्यांना धन्यवाद. ज्यांची नावं राहिले तेही देतील.
तर वेशीच्या कामाला निश्चित आता सुरुवात होऊन जाईल. हे जे आकडे या ठिकाणी आले त्यावरून लोकांचा उत्साह चांगला दिसतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जास्त मी लांबवणार नाही. तब्येतही आज माझी बरी नाही आहेत, पण कार्यक्रम घेतला तर यावंच लागेल, पर्याय नसतो. सकाळी गोळ्या घेऊन निघलो आम्ही, कारण उष्णता फार आहे. 2-2, 3-3 कार्यक्रम दररोज असतात. आता एकदा कार्यक्रम घेतला यावंच लागलं. लोकांची तयारी केलेली असते. एका माणसाने 5 रुपयाचे जांभळं घेतले. एक जांभूळ तोंडात टाकलं, त्याच्यात होता भोंग घालू लागला, चिरचिर करायला. हा म्हणला चिरकर का फिरकर सोडणार नाही, 5 रुपये देऊन घेतले. तसं तर चिरकर का फिरकर, आजारी असो काही असो, कीर्तन तर करावं लागेल. एवढी तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे. म्हणून जास्त मी लांबवणार नाही, लवकरच आवरून घेईल. तब्येत बरी नाही आहेत. समस्त ग्रामस्थ, गोयगाव आणि परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण सर्वांना मी पुन्हा धन्यवाद देईल. काल्याचा प्रसंग आहे. मैं भूली घर जाने बा गोरस बेचने आई हाड. ते गोपी बाजारात आली दैदूत विकण्यात. घरी जाण्याचा रस्ता विसरले. भगवंताला पाहिलं, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी. देवान विसरले ना. विठाला विठाला हो दही घ्या, दही म्हणते काय म्हणते. गोविंदू घ्या कोणी दामोदरो घ्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदरो घ्या गे. गोविंद कोणी दामोदर घ्यागे. कोणी दामोदर घ्यागे. तव तव हास दे मथुरे जागे. तव तव हास दे मथुरे जागे. गोविंद कोणी दामोदर घ्यागे. गोविंद कोणी दामोदर घ्यागे. गोविंद कोणी दामोदर घ्यागे. गोविंद कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या दामोदर घ्या. तव तव हास दे मथुरे जागे. दह्या दही लोणी घ्या लोणी म्हणावं पण भावन राहिलं नाही. मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आई हाट. आली होती बाजारात दही दूध विकण्याकरता. काय झालं मग? हे सगळं त्या कृष्णाने माझ्या मनाला मोहित केलं आणि त्याने मनाला मोहित केल्यामुळे मी सगळं विसरले. जिकडं तिकडं गोपाळ दिसू लागला द्वितीय चरणामध्ये. काना रे मन मोहन लाल. 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 सबही विसरू देखे गोपाला. सबही विसरू देखे गोपाला. काना रे मन मोहन लाल. काना रे मन मोहन लाल. सबही विसरू देखे गोपाला. सबही विसरू देखे गोपाला. काना रे मन मोहन लाल. काना रे मन मोहन लाल. कान्हा रे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाळ. त्या कृष्णाने मनाला मोहित केलं. मनमोहना मुरलीवाला नंदाचा आल
अलबेला मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला भक्तासाठी तो जग जेडी पूजे शिरदाना मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला मनाला मोहित करणारा कान्हा रे मन मोहनलाल सबही बिसरू देखे गोपाल जिकडं पाहावं तिकडं भगवान दिसतो सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण नोही जन नोही हा अवघा जनार्दन याला सर्वत्र भगवत दर्शन. भगवत दर्शनाचे 4 प्रकार आहेत. एक स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नात दर्शन होतं ना काही नाव. योग वासिष्ठामध्ये स्वप्नाचे 3 प्रकार सांगितले. जागृत स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृत स्वप्न म्हणजे जागा असताना स्वप्न पाहणं. झोपेत पडतं ती स्वप्न वेगळे, जागेपणी पण स्वप्न पाहतात ना काही लोक. एक भिकारी स्वप्न पाहत होता. भिक्षा मागून आणायचा, उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचं. तो माठ टाकून ठेवला वर. त्या माठाकडे पाहून विचार करतो, जर दुष्काळ पडला तर पिठाचे फार पैसे होतील. म्हणले किती पैसे होतील? एवढ्या पैशामध्ये 2 शेळ्या येतील ना, हे पीठ विकून 2 शेळ्या घेऊ म्हणले. 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील. शेळ्या विकून टाकायच्या. शेळीची जात कुठे तोंड घालते, ठेवायचीच नाही. मग 2 जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल. 40 लिटर दूध म्हटल्यानंतर 30 रुपये जरी भाव मिळाला तरी 1200 रुपये होतात ना. 600 रुपये खर्चात गेले, 600 तर राहतील. मग 600 म्हटल्यानंतर महिन्यात किती झाले? 18,000 रुपये. मग 18,000 रुपये जर मिळायला लागले दुधाचे, लग्न करत का कोणी मुलगी देईल ना आपल्याला. मग लग्न करून टाकू म्हणले. लग्न झाले म्हणजे मग मुलं बाळ होतील, पत्नी घरात येईल. मी सकाळी सकाळी गाईचं दूध काढीत असेल तेवढं पोरगं पळत पळत येईल. पोरगं म्हणेल पप्पा पप्पा, मम्मीने बोलावलं. मी म्हणेल चल बाजूला, तुला समजत नाही का मी इथं काम करतोय. तेव्हा पत्नी बाहेर येईल. आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारेल. अशी लात मारली मळक्याला सारं पीठच पीठ अंगावर. हे कोणतं स्वप्न आहे? जागेपणी स्वप्न. याला स्वप्न जागृत स्वप्न म्हणतात. काही झोपेत पडलेले स्वप्न आहेत, काही जागृत अवस्थेत सत्य होणारे स्वप्न आहे. एक स्वप्नातील भगवत दर्शन आहे, दुसरं ध्यानातील भगवत दर्शन आहे. त्या गोपीला सर्वत्र भगवत दर्शन दिसतं. कान्हा रे मन मोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. मी सर्व विसरले, फक्त भगवान दिसतो. आता भगवान जर सरोदर दिसतो तर पाय कुठे ठेवावा असा प्रश्न पडला त्या गोपीला 3 चरणामध्ये. Oh
कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही नहीं घेरा. भगवान जर सर्वदूर भरून उरले पाय कुठं ठेवावा असा प्रश्न पडला. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. बोलती चालती देखती एकती सर्वत्र सेपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या व्रतारा हरीच्या रूपे. आणि अशा प्रकारची स्त्री झाल्याच्या नंतर ती गोपी व्यथित झाली. तिला काय करावं कळलं ना. परंतु ज्याला भगवत भाव निर्माण होतो त्यावेळेला जीवनातले सगळे धोके संपतात शेवटच्या चरणामध्ये. भूत थकित बाहेर तुका 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 थकित बाहेर तुका थकित बाहेर तुका भागारे सवा मन का धोका भागारे सवा मन का धोका कानारे मन मोहन कानारे मन मोहन भागरे सब मन का धोखा भागरे सब मन का धोखा कानर मन मोहन लाल कानर मन मोहन लाल मोहन लाल. होतो थकित बहिरे तुका भागा रे संबंध का. असो अशा प्रकारे अनेक लीला भगवान करणार. चौरी लीला करतात. गाराणी येऊ लागले. गवळण सांगते गाराणी रात्र्याला तुला चक्रपाणी खाऊन दैदूत तुपलोणी योगी फोडली विरजणी हागे बाई कोणाशावर ना कोटवर सोचो तेंगाना. आम्ही जातो गोकुळ सोनी आमच्या सोना घेऊन. यशोदा म्हणले कृष्ण असं का करतोस. यशोदा मंथनाला लागले. एकदा ग्रहदासेशो यशोदानंद केहिने कर्मांतर नियुक्ता असून निर्मवंत स्वयं दधीय. यशोदा मंथन करू लागले. मंथन करता करता चुलीवरचं दूध होतं जायला लागलं. यशोदा दुधाकडं पळाली. कृष्णाने पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि दयाचा माठ फोडला. यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही. तुला रानात गेलं पाहिजे. खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी धरीत असे खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी धरीत असे देनो सावळा जगले देनो सावळा जगले खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी धरीत असे खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी धरीत असे सावळा जगले देनो खांद्यावर कांबळ घेतली. हातात काठे घेतली. भगवान गाई चालू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागले. खेळ मोडला. चला आवळू गाई बैसू जेव्हा केटा भाऊ केले वनवान पाय पिढी झाला अशीन खांदे भार पडे भोग काय खेळावाचे सुका अग्या सोडिल्या मोठा जिचा एकाला गो मोठा हरे घरे देबातामध्ये तो पंडितनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तो दोन्ही बंदाच किती गात प्रसाद देतो पंडितनाथ
भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात यमुनेच्या तीराला. बेटामध्ये 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये बालसंस्कार शिबिर आहेत लहान मुलांचं, 5वी ते 10वीच्या मुलांचं. आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत, सुट्ट्यामध्ये मुलं इकडे तिकडे फिरतात, त्यापेक्षा मुलांना एक संस्कार लागावे म्हणून 1 मे ते 21 मे या कालावधीमध्ये बालसंस्कार शिबिर आहेत. कोणाला मुलं जर टाकायची असते तर त्यांनी नाव नोंदणी करावी. 1 मेला शिबिर सुरू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बेटामध्ये आपलं जे अन्नक्षेत्र चालतं, बाराईमध्ये तिथं अन्नक्षेत्र असतं, आलेल्या भक्तांची भोजनाची व्यवस्था होत असते. त्या अन्नक्षेत्राकरता जे धान्य लागतं, कारण वर्षभर भरपूर धान्य लागत असतं, ते विकत घ्यायची पाळी येऊ नये म्हणून आपण गावोगावी धान्य पेरी करीत असतो. आपणही आपल्या गावातून धान्य गोळा करून जर आणून दिलं तर त्या अन्नदानामध्ये आपल्या धान्याच्या रूपाने योगदान आपलंही राहील. आणि म्हणून चालू कर.